चला 26 नंबरचा क्वेश्चन आहे. प्लँक्स कॉन्स्टंट, स्पीड ऑफ लाइट and Newton's gravitational constant are three fundamental constants. Which of the following dimensions of this as a dimensions of a length? काय सांगितलं तुम्हाला? लेंथ विचारलंय. लेंथ बरोबर काय रे? h c आणि काय दिलंय? g. h c g स्टँडर्ड क्वेश्चन आहे. आणि लेंथ म्हटल्यानंतर काय रे? मीटर आहे. h म्हटलं तर काय? प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट युनिट काय असतं? किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद. c म्हणजेच काय? मीटर पर सेकंद. g म्हणजे काय? मीटर क्यूब पर केजी सेकंद स्क्वेअर. आज बेनिफिट आहे आपल्याला यासाठी की तुम्हाला या युनिट जर पार्ट असते तर हेच एक्झाम्पल खूप स्पीडली सॉल्व्ह. काय करायचं असतं याच्यात? याला काय करतो आपण? रूट टाकून घेतो. पहिल्यांदा सर्वात पहिले काय करतो आपण? रूट टाकतो. कधी घेतो आपण रूट? जेव्हा आपल्याला h आणि g दिसत असेल तर आपण 100% काय प्रयत्न करतो? त्याला काय टाकायचंय? रूट टाकायचं. चला रूट टाकूया. पहिल्यांदा काय केलं आपण? रूट टाकलं. रूट टाकल्यानंतर हा मी बघितलं केजी, दोघांचं कसं केजी खालीवरच आहे, काय अडचण येणार नाही, कॅन्सल आउट होणार. कारण की आपलं फक्त काय ठेवायचंय? मीटर. हा पण न्यूमरेटर मध्ये आणि इकडचा डिनोमिनेटर. याला काही चेंज करायचं का? मग नाही. मग चेंज कोणा करायचंय? याला चेंज करायचं आहे. पण चेंज करताना आपल्याला काय काळजी घ्यायची? हा जो सेकंद एक्स्ट्रा आलेला आहे तो सेकंद काय झाला पाहिजे? माझा कॅन्सल झाला पाहिजे. मग काय करता येईल मला सेकंद कॅन्सल करण्यासाठी? याला जर मी उलटा केला आणि याला काय केलं? मी उलटा करून काय केलं? क्यूब केलं. बरोबर ना? उलटा करून काय केलं? मी क्यूब केलं. कोणाला? सी ला काय केलं? उलटा केला आणि काय केलं? मी क्यूब केलं. म्हणजेच काय झालं? तुमचा सेकंदचा क्यूब झाला, मीटरचा काय झाला? क्यूब झाला ना, उलटा झाला. म्हणजेच काय झाला? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद. इथं बघा बरं पटकन, मीटर क्यूब पर केजी सेकंद स्क्वेअर. उडतं काय काय बघा पटवाडा. इथला रूट माझा केजी, इकडचा रूट माझा केजी. हा इथला मीटर क्यूब, इकडचा मीटर क्यूब कॅन्सल. इथला हा इकडचा सेकंद स्क्वेअर, इकडचा एक सेकंद गायब झाला. इकडचा सेकंद आणि इकडचा एक सेकंद गायब झाला. फक्त काय उरला? मीटर स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये उरला. बाहेर येताना काय झाला? मीटर झाला. म्हणजे काय? 1/2 -3/2 and 1/2. मग याच्यावर मला लेंथ जर लिहायचं असेल तर मी काय करेन? रूट टाकून देईन ना. रूट टाकल्यानंतर काय लक्षात आलं? h आणि g कसं आहे? न्यूमरेटर मध्ये आणि c कसं आहे? डिनॉमिनेटर मध्ये. का बरं डिनॉमिनेटर मध्ये? कारण की मायनस आहे आणि वरती काय? क्यूब आहे. म्हणजे असं ऑप्शन कोण आहे? आणि ही टेक्निक फक्त आपल्याकडे, असे हुशार फक्त कोण आहे? आपणच आहे. बाकी सगळे कसे आहेत? रेग्युलर मेथड आहे. कळेल तुम्हाला.